गेले 35 वर्षापासून विकासनगर किवळे या भागात एकनिष्ठ पक्षाशी असणारे राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार मनोज खानोलकर काल यांनी आपला अर्ज भरताना ऐन वेळेला त्यांचं तिकीट कापलं गेलं. त्याबाबत त्यांनी आपली प्रतिक्रिया महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजकडे व्यक्त केली. सर, काय सांगाल? नमस्कार. मी 35 वर्ष या भागात समाज कार्य करतो आणि राष्ट्रवादी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. मी ग्रामपंचायती सुद्धा निवडून आलेलो या भागातून. परत दोनदा आमच्या घरात नगरसेवक पद पडले. ते आमच्या समाज कार्यामुळे आम्हाला ते पद सर्वसामान्य जनतेने दिलेलं आहे. यावेळेस मी माझ्या मुलीसाठी, मी सुशिक्षित मुलगी माझी जी आर्किटेक्ट, तिने आज रावेत ते किवड्यापर्यंत प्रत्येक भागात जाऊन जाऊन फिरली आणि तिने त्याचे प्रिंट तयार केली की मला येऊन सांगायची, पप्पा आपण असं करायचं, या ठिकाणी ही जी चूक झाली आर्किटेक्ट, ह्या ठिकाणी स्मार्ट सिटीमध्ये इथे झाडं पाहिजे होती, इथं असं पाहिजे होतं. ह्या प्रत्येक गोष्टी ती मला मुलगी सांगायची. तिने ब्ल्यू प्रिंट तयार केली आपल्या भागासाठी की आपला भाग कसा डेव्हलप होईल. एवढी हुशार मुलगी माझी, जिने आर्किटेक्टमध्ये चांगल्या म्हणजे डिक्टेशनमध्ये ह्याच्यात मोठ्या ह्याच्यात मधून पास झाली चांगल्या मार्कांनी. अशा मुलीला दादांनी 10 वेळा सांगितले की बाळा तू काही काळजी करू नको, तुला आम्ही नक्कीच तिकीट देणार आणि तुला निवडून आणायचं आम्हाला, असेच आम्हाला कार्यकर्ते पाहिजे. परंतु धनाढ्यांपुढे दादांचं काय, दादांनी झुकतं माप घेतलं काय हे मला माहिती नाही. कारण की धनाढ्यांशिवाय हे पक्ष चालत नाही. आम्ही असं नाहीये की आम्ही सुद्धा लोकांची मदत करत असतो, पण हे धनाढ्य खूपच धनाढ्य आहेत आणि घरात 2-2 तिकीटे दिली जातात. हे कुठलीही या समाजसेवेकडे कोणी लक्ष देत नाही आणि अशा लोकांकडे हे पक्ष लक्ष देतात, धनाढ्यांकडे. हा धनाढ्य म्हणजे ह्याला स्वतःला वाटतं घरात बसून हा राजकारण करतो. हा काही लोकांमध्ये येत नाही. कुणाला दाखवावे की मागच्या 10 वर्षापासून ह्या माणसाने कधी इथं विकासनगरमध्ये फिरलाय. करोना काळात आम्ही ह्या ठिकाणी जनसेवा केली, लोकसेवा केली. लोकांच्या घरोघरी जात होतो मी करोना काळात, लोकांची सगळी कामं करत होते. इतर लोकांच्या डेव्हलपमेंटसाठी मी किती प्रयत्न केले. लोकांचे फार ह्या भागाचा डेव्हलपमेंट म्हणजे कार्यान्वित करण्यामध्ये माझाच हात आहे. त्याच्या भागात जे काय डेव्हलपमेंट झाले ते प्राधिकरण आहे. प्राधिकरण डेव्हलपमेंट ऑलरेडी त्यांचं जागा अक्विजिशन असतात आणि ते डेव्हलपमेंट होतच, त्याचं श्रेय तो दाखवतो. ऍक्च्युली प्राधिकरण डेव्हलपमेंट परस्पर होत असतं. ह्यांनी काय त्याचं श्रेय घेऊ नये आणि यावेळेस नक्कीच जनता त्याला सडेतोड उत्तर देईल, एवढीच मी या ठिकाणी आशा बाळगतो.